तिथे ते टच देऊन आता जात आहेत पुढे. बघूया कोण भेटला तर. वाई फुल्ली कोण नाही टनल मध्ये, आम्ही जाऊ फक्त. सुप्रभात, गुड मॉर्निंग. कसं काय? सकाळच्या वाजले 5 आणि मी चाललोय आज लोणावळ्याला. शॉर्ट ब्रेकफास्ट राईड टू लोणावळा. आणि लोणावळ्याला म्हणजे की मिसिंग लिंक व्ह्यू बघायला चाललोय आज. आपल्यासोबत आहेत आपले एक बंधू मिथिलेश. बारबी डॅमच्या राईडला सोबत आम्ही गेलेलो आणि आता तोच या संडेला अवेलेबल असतो त्यासोबत राईड टू लोणावळा. बाकी आता निघतोच आहे, तयारी झाली आहे, तो आता निघतोय. बाकी मिसिंग लिंक व्ह्यू बघून थोडा वेळ आपला टी पॉइंटला टाइमपास फील करू, नंतर मग तिकडून घरी परत. बाकी बघूया आज काय फन, आज काय मस्ती मजा होते राईड मध्ये. सो लेट्स गो, निघूया. तर मी आता निघालो आहे आणि टँक फुल आहे ऑलमोस्ट आणि ट्रिप पण लावली आहे. पलास फाट्यापर्यंत पोहोचीन आणि मग मिथिलेशला कॉल करीन, बघूया पोचतो काय तो तरी लवकर. लास्ट टाइम सारखं उज्ज्वल सारखं नको करायला म्हणजे झालं, कारण की आपण तर नेहमी टायमावर निघतो. मी कधीच लेट होत नाही और मी कधीच उशिरा निघत नाही, माझं सगळं ऑन टाइम असतं. सो मी बघा आता वाजलेत 5:18 आणि आता ऑन द रूट आहे. सो बघूया आता मिथिलेश तरी पोचतो काय त्या वेळेला लवकर लोकेशनवर, म्हणजे मीटअप पॉइंटला आपल्या पोचतो काय लवकर. बाकी तुम्हाला माझा आवाज कसा येतोय मला जरा सांगा, तुमचे जरा मला मत द्या की कसा माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय. चांगला येतोय, वाईट येतोय की ठीक येतोय, मला सांगा. कारण की आता वारा पण येतोय, माईक मध्ये खूप खरखर आहे. बघा सांगा मला ते मत काय आहे ऑडिओ क्वालिटीवर. ओल्ड मुंबई पुणे हायवे आज निनी पॉइंटला जातोय. मला सांगतो, मी तुम्हाला सांगितलं नाही अजूनपर्यंत की निनी पॉइंटला चाललोय मिसिंग लिंक व्ह्यू बघायसाठी. मी नव्हता बघितलेला, सो मी नव्हता बघितलेला म्हणून मी आता जातोय. कारण की परत पावसात जास्त सगळ्या खास व्ह्यू भेटणार नाही, जे सगळं फॉग येईल आणि फॉग येईल एकतर, आणि मग काय व्ह्यूज वगैरे एवढे बघायची मजा राहणार नाही. तर थोडंसं क्लीन एन्व्हायरमेंट असेल, फॉग वगैरे नसेल तर काय वाटणार नाही. पण बाकी तर मग एवढा चांगला हे बघायला भेटणार नाही, व्ह्यू बघायला भेटणार नाही. सो आत्ताच जाऊन एकदा बघून येतो, परत नंतरला काय माहिती परत जाऊ नाही जाऊ. आता पुढे आलं थोडंसं, पुढे आलं थोडं पुढे आलो रे रस्त्याला. सरळ रस्ता आहे बघ पुढे. सर्व्हिस रोड कोणत्या साईडला उभा रे तू? पंजिम राईट लिहिलंय ना. अरे 546 लिहिलंय रे राईटला. राईट नाही मारायचं, सरळ जायचं आपल्याला. आपला हाच तू फिरून परत ये इथे HP च्या इथे, तो परत ये.
तो आता मला फाट्याला पोहोचलोय, वाजले 6:10 आणि हा माहिती कुठे गेलाय तर काय रस्ता चुकला वाटतं. मला बोलतोय मी HP पेट्रोल पंपला आलोय आणि मला बोलतो की रस्ता चुकलाय वाटतं. तर मी आता थांबलोय इथे. हे आपलं नेहमीचं झालेलं. मलाच पटायला आला मागे काय ना काय सीन होता तो. आता बघूया हा कधीपर्यंत भेटतोय आणि निघतोय आम्ही इथे. शॉर्ट राईड तर शॉर्ट राईड बोललो जाऊ दे जाऊन येऊया. परत मला पण जायला भेटत नाही, अशा जागेला मला जात नाही. मला माहिती फोन लागेल का मला फोन लावा फोन लावायचा. ओके निघतोय. वाजले किती 6:30. हा ना, हा जो माउंटेन होता देवता उठवले गाडी रेस देण्यावाली गाडी नाही. मजा येते ते काम जाऊ शकतो काही प्रॉब्लेम ब्रेक किती झालं हे इथे गेलं पाहिजे काही नाही. एक पटकन 6 थोडं आपण मी म्हणून थोडासा अंडर कॉन्फिडेंट आहे गाडी चालवण्यामध्ये हातांमध्ये पावसाळ्यात. आता 80 किलोमीटर झालेत आणि मी आता इथे थांबलोय. बघा इथे घाट चालू होईल. अजून काही मला आला नाही.
हा माहिती बघितले 2-3 जण होते एकत्र. सो गाईस आम्ही आता पोचलोय म्हणजे अरे यार बघ माझी गाडी यांच्या नादात ना सगळे खाऊन जातात रे. आम्ही आता घाटाच्या खाली थांबलोय. आई आला आता इथून जातो घाट चढतो पटकन मिनी पॉईंटला जातो आणि तिथून मग परत कल्टी घरी. तिच्या तर लेट सी काय करताय ते. ट्रॅफिक तो आहे Wow, this is the hill view. थोडा पाऊस आहे वाटतं. काय काय घाट करतात. पोचलोय आणि काय करता भाई काय आहे बोललो नाही तुला जबरदस्त आहे ट्रॅफिक लय भाई जबरदस्त ट्रॅफिक आहे. एवढा ट्रॅफिक मला माहिती होतं ट्रॅफिक असणार इथे. सो बघ आलोय मिसिंग लिंक व्ह्यू पॉइंट दॅट इज मिनी पॉइंटला पोहोचलोय आणि हा मस्त असा व्ह्यू. देअर इज द मिसिंग लिंक आणि हा मस्त आपला घाटातला व्ह्यू. मस्त छोटे फार रस्ते. हा पाऊस पडणार आहे लवकरच. पब्लिक आहे थोडीफार एवढी जास्त नाही. रायडिंगला ग्रुप्स वगैरे आले नाहीत म्हणून ठीक आहे. आणि हे फक्त थोडेसे हे आलेत. बस वी आर हिअर ॲट मिनी पॉइंट आणि ह्या आमच्या गाड्या. भाई काय व्ह्यू आहे मस्त व्ह्यू आहे. ढग आलेत समोर कडक. सो भाई लोक आम्ही आता आलो इकडे. रस्ते मस्त होते येताना इथून. जे मिनी पॉईंटला येणार तो राईट आहे डायव्हर्जन नंतर. तिथून जो रस्ता होता बारीकसा छोटासा असा नॅरो रोड होता तो चांगला होता आणि इथपर्यंत येण्यापर्यंत. बाकी पूर्ण कर्वी रोड होता. आणि इथे आल्यानंतर तर इथे तुम्हाला समजेलच मॅपमध्ये पण तो पॉईंट दिलेला आहे मिनी पॉईंट म्हणून. तर तुम्हाला आता काय कन्फ्युजन नाही होणार. बाकी इथे लोक असतात सकाळच्या टायमाला आले की. तर लोकेशन मस्त आहे. व्ह्यू चांगला आहे. क्लाउडी आहे. बाकी थोडं शांती पण आहे वाटते मस्त आपली. तर मजा आहे एकदम. व्ह्यू मस्त एकदम बसून जरा फील करण्यासारखा. तर बघा दाखवतो तुम्हाला. हा बघा हा व्ह्यू आहे मस्त. थोडे रायडर्स पण आलेत. सो तुम्ही पण या थोडा मस्त टाईम आहे येण्यासाठी पावसाच्या आधी. कारण की नंतर पाऊस वगैरे येऊ शकतो. तो आता आलेलंच बरं. आता इथं आम्ही निघतोय. झाला भरपूर वेळ. मी फ्रंट कॅमेरा चालू केला आहे.
चला तर आपण निघूया आता. तर मंडळी, जर लोणावळ्याला येत आहे तर नेहमी पॉईंटला या टायमामध्ये व्हिजिट करा. मस्त लोकेशन झाली आहे, क्लाउड्स वगैरे आलेत मस्त. आणि गाडी इथं लावली आहे, मग अशी थोडा पुढे लावलेली. आणि हे म्हणजे डिसेंट क्राऊड आहे इकडे. आणि रस्ते पण बरे आहेत तर तसं मजा आहे चालवलं आहे आपण गाडी. पण एकदा तरी इकडे यायला पाहिजे आणि मिसिंग लिंकचा जो व्ह्यू आहे तो अनुभवायला पाहिजे. भाई सॅडली भाईची गाडी बंद पडली, क्लचच गेला. आणि आता हा दादा आहे, घे जाणार 390 वाला आहे तो, आता त्याला टच देतोय. काही लय लफडी येते घाटामध्ये, गाडी बंद पडणं काही लोचावणं गाडीला म्हणजे लय लफडा आहे. आणि हा बा आता ते टच देऊन आता जात आहेत पुढे. बघूया कोण भेटला तर. काही जातोय हळूहळू तर वेळ पण जमत नाही. तो टच देतोय आणि जात आहेत पुढे. आता बघूया त्याला भेटला नशीबने कोण तर. काही असे सीन झाले ना की लय लफडा होतो. तर बघा त्या R15 वाला भावासोबत काय लफडा झालाय, बाबा इथपर्यंतच पोहोचले. लय लफडा आहे, त्याची क्लचच गेलाय. त्यामुळे गाडीच चालू आता जायची एका लायकीची राहिली नाही. आणि त्याची गाडी आहे वजन. भाई आपला KTM 390 वाला भाऊ, त्याची स्टॉल होते सारखी गाडी. कठीण आहे रे, सवय नसली ना अशा गोष्टींची, मग असंच होतं. मला नाही जमणार ना, मला तर मी केलं असतं. खूप लफडी आहेत. अरे हळू भाई हळू. कधीतरी त्याला बाहेरच्या रस्त्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न चाललाय. बाहेरच्या रस्त्यावर जरी पोहोचला तरी काहीतरी हेल्प भेटेल बाहेरच्या रस्त्या मेन रोडवरनं. म्हणजे मेन जो घाट आहे आपला तिथून, कारण की या रस्त्याला तर काय हेल्प नाही भेटणार. आता भाई 390 वाला आपला हा मुंबईवरनंच आहे. आणि तो जो R15 वाला आहे तो आपला पुण्यावरनं दिसतोय, MS14. सो बघूया त्याला आता पोचवा मेन घाटपर्यंत तरी, त्याच्याने त्याला थोडा हेल्प भेटेल आणि त्याची गाडी बनेल, गाडी बनवू शकेल. मी ट्राय करू शकतो टो करायला. आला मेन रोड. खालीच जा खाली भेटेल. खाली जा. अरे मीटिंग हा खालीच जायला भेटेल ना त्याला, वरती कसं जाणार ना. नवी आयडिया तरी खालीच जायला, कारण की वरती जाणं प्रॉफिटेबल नाही. कारण की वरती लय लफडा, म्हणजे लय स्ट्रगल होईल वरती जायला. त्यामुळे खाली जाणं थोडं त्याला फायदेशीर होऊ शकतं. खाली कुठेतरी मला हेल्प भेटेलच. खाली आहेत तसं मध्ये काय ना काय आहे, मध्ये भेटेल. सो हाय, मी पोचलो आता घरी. 11 वाजलेत, दमायला झाले. ती गरमी होती खूप. मी आधी जरा गेलो मरीन्सला, नरिमन पॉईंटला जाऊन आलो आणि आता 11ला घरी पोचलो. हा मजा आली, लोकेशन मस्त होती. मिथलेश पण गेला घरी, त्याचा वेगळा रूट होता म्हणून. तो तेच निघून गेला. मी कलंबोलीवरनं इंटरनॅशनल एअरपोर्टवरून तिकडून त्या रोडने आलो परत आपला नेहमीच्या. आणि मस्तमध्ये लोकेशन, मजा आली एकदम. फोटोज आणि एन्व्हायरमेंट मस्त होता, पीसफुल लोकेशन. सो अशाच एका नवीन लोकेशन घेऊन लवकरच भेटतो मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाकी लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, सी यू. फुल्ली कोण नाही टनलमध्ये, आम्ही जाऊन फक्त